नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर हा माझा पहिला ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी बनवलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला। तर माझे आई वडील, भाऊ आणि मिस्टर आणि माझे दोन्ही मुलं, आम्ही असे सगळे मिळून महाबळेश्वरला गेलो। पुढच्या बाप्पाला पापड। सुंदर वातावरण होतं महाबळेश्वरचं, एकदम धुके आणि थंड असं वातावरण होतं। तर ब्लॉगला सुरुवात केली। तनू, मी मागे बसलेली तनूला घेऊन, तनू मला फोन पकडून देत नव्हता म्हणून ब्लॉगची सुरुवात माझ्या भावाने केली। ऑरेंज टी शर्टवाला जो आहे तो माझा भाऊ आहे आणि इकडे मागे आम्ही बसून मस्त प्रवास एन्जॉय करतायत सगळेजण। आणि घरातून निघालो तेव्हा काही पाऊस नव्हता, पण पुढे वाटेत आम्हाला पाऊसही लागला, त्यामुळे ती पण आणखी वेगळी मजा अनुभवता आली। पावसाळा म्हटलं की मस्त सगळीकडे हिरवळ। तर हे नारायणपूर आलेलं आहे आणि नारायणपूरचं वातावरण तुम्ही बघू शकता, किती धुके आणि किती हिरवळ, शेत्या मस्त दोन्ही साईडने, इतकं छान वातावरण होतं। नारायणपूर सोडलं आम्ही, तिथून पुढे आम्हाला वाटेत पाऊस लागला आणि संपूर्ण वातावरण देखील वातावरणात एकदम गारवा। तर बघू शकता किती धुके आहेत, काहीच दिसत नाही, एकदम धुके असंच खूप सुंदर वातावरण होतं। पुरंदर किल्ल्याजवळच आहे हे सगळं दृश्य। थंडी वाजली का? नको बाहेर नको जाऊ, नको आत ये, चल आत ये। हा बस झालं चल आत। पाचगणीला आम्ही जिथे जेवायला थांबलो त्या हॉटेलच्या बाहेर मस्त पाऊस चालू होता आणि तनूला बघा भिजायला किती मजा वाटते। तर या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो आणि जेवण केल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली। तर खूप छान हॉटेल होतं आणि जेवण देखील यांचं खूप सुंदर होतं इथे। तर आता येऊन पोचलो आम्ही आमच्या हॉटेलवर। तर हॉटेलची रूम तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित नीटनेटकी अशी हॉटेलची रूम। आणि जवळपास पोचता आम्हाला इथे 4 ते 4:30 वाजले, त्यामुळे आता फ्रेश होणार आणि मग जे आपलं महादेवाचं मंदिर आहे महाबळेश्वरमधलं, तिथे आम्ही दर्शनासाठी निघालो। सगळेजण फ्रेश झालो आणि त्यानंतर महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो। तर मंदिराच्या बाहेर देखील बघू शकता किती धुके आणि वातावरण बघा कसं आहे तिथलं।
एकदम छान थंडगार मस्त वातावरण. पळाले गाभाऱ्यामध्ये फोटो आणि कॅमेरा अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच मी तुम्हाला बघा महादेवाच्या पिंडीचे दर्शन दिले आणि हे मंदिराबाहेर आम्ही आलो दर्शन घेऊन. तर निघालो आता पुढे पंचगंगा जे नद्यांचं उगमस्थान आहे त्या मंदिरामध्ये आता जायला निघालो. तर हे श्री पंचगंगा मंदिर, इथे पंचगंगा नदीचं हे उगमस्थान आहे आणि ह्या मंदिरात देखील कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हता, तर मी बाहेरूनच व्हिडिओ काढला. तर तुम्ही बघू शकता आत पूर्ण दगडी मंदिर आहे हे सुद्धा आणि अगदी पुरातन काळातलं ते मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच हे असं एक शॉप होतं मस्त. तिथे पितळीची भांडी, देवाच्या मूर्त्या, अशा खूप छान छान वस्तू तिथे विकायला होत्या. तर तुम्ही बघू शकता किती छान छान अशा वस्तू इथे विकायला आहेत. आले हा, जाय तू जाय पुढे जा. एक मिनिट थांबव. काय बघताय तुम्ही? हे बघ काय हो, काय ओ अच्छा ह्याच्या मूर्त्या गणपतीच्या. तर या ठिकाणी सर्व देवाच्या मूर्त्या अशा विकायला त्यांनी ठेवलेल्या आणि तनू सर्व मूर्त्यांच्या पाया पडत पडत असा चाललाय पुढे. देवाच्या सर्व मूर्त्या बघतोय, पाया पडतोय, असं चाललंय त्याचं.
चहा घ्यायला थांबलेलो आणि तनूला टोपी नको होती आणि तो आईस्क्रीमसाठी हट्ट करत होता, त्यामुळे मी कोणाचंच ऐकत नव्हता, फक्त रडत होता. आईस्क्रीम हवी होती, त्यासाठी फक्त त्याचा हट्ट चालू होता. चहा घेतला आणि आम्ही टोपी आवडत नाही लावलेली. चला परत रोड रोलर आहे, रोड रोलर. बघू ना काय म्हणजे इकडून लॉक आहे रे, तिकडून आहे त्या साईडून. अरे आता कुठं आहे तू? या असे बंद आहे का? कुठे नाही आणि फक्त बघूया आपण. प्रत्येकाचं वेगळं आहे का एकच कोणतं पण? किती आणायचं का त्याला खेळायला? नंतर उद्या आणू उद्या. तर असा गेला आमचा महाबळेश्वरमधला पहिला दिवस, खूप छान आनंदाचा असा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही बरेच ठिकाणं फिरलो, ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल, तो व्हिडिओ देखील बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.